सासरा 3 मुलांच्या सुनेला घेऊन पळाला, नवऱ्याने केली मोठी घोषणा, शोधणाऱ्याला 20,000 रुपये देणार। सासू जावई यांची प्रेम प्रकरणे तुम्हाला नवीन नाहीत। आतापर्यंत अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत। या प्रकरणादरम्यान एक अजब प्रकरण समोर आलं आहे। उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये चुलत सासऱ्यासोबत सून पळाल्याची घटना घडली आहे। महिला 3 मुलांची आई आहे। तिला 2 मुली आणि 1 मुलगा आहे। महिला घरातील किमती दागिने आणि 2 मुलींना घेऊन पळाली आहे। या घटनेने इटावा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पीडित नवऱ्याने पोलिसात तक्रार दिली आहे। पीडित नवऱ्याने पत्नीची शोधाशोध सुरू केली। पत्नीचा शोध घेण्यासाठी नवऱ्याने पोलिसात धाव घेतली, मात्र अद्याप पत्नीचा शोध लागला नाही। त्यानंतर नवऱ्याने मोठी घोषणा केली। नवऱ्याने पत्नीला शोधणाऱ्याला 20,000 रुपये बक्षीस देणार असल्याची घोषणा केली। पीडित नवरा कार चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो। नवरा मागील महिन्यात म्हणजे 3 एप्रिल रोजी कानपूरला गेला होता। पीडित नवऱ्याने सांगितले की मी कानपूरहून घरी आलो त्यावेळी घरात पत्नी आणि 2 मुली होत्या। काही वेळाने समजलं की नात्याने काका लागणाऱ्या व्यक्तीसोबत पत्नी पळाली। पत्नीने मुलाला घरातच सोडलं। तिने घरातील 4 अंगठ्या, 1 हार, मंगळसूत्र आणि 50,000 रुपये घेऊन फरार झाली। या प्रकारानंतर पीडित नवऱ्याने 3 एप्रिल रोजी पोलिसात तक्रार दिली। दरम्यान पीडित नवऱ्याने पोलिसात बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली, मात्र पोलिसांनी बायकोला शोधण्याचा प्रयत्न केला पण बायको मिळाली नाही। पीडित नवरा हा 3 एप्रिलपासून बायकोला शोधत आहे। या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की पीडित व्यक्तीच्या बायकोला शोधण्यासाठी पोलिसांच्या पथकाची स्थापना करण्यात आली आहे। लवकरच महिला आणि तिच्या सासऱ्याचा शोध लागेल।